लाडक्या बहिणींनाच योजनेचे पैसे मिळणार। अपात्र लाडक्या बहिणींवर शिवसेना मंत्री आमदारांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय, तर लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। लाभार्थी आहे ते ई-केवायसी पुढे वगळल्या जातील। ई-केवायसी साठी आपण मुदत वाढवून दिली। सुमारे 90% पेक्षा जास्त लोकांनी ई-केवायसी केलेली आहे। आता जे लोक ई-केवायसी त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली। त्या मुदतीत त्यांनी ई-केवायसी केली नाही, म्हणून गरीब पात्र लाभार्थींना लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा। तरी चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचं त्याच्यासाठी तर आम्ही 30 जून पर्यंत वेळ दिला प्रशासनाला। हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असत तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरलो। राज्यातील सर्व अपात्र बहिणींसाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींची केवायसी झाली नाही आहे, ज्या बहिणींची केवायसी त्या करूच शकल्या नाहीत किंवा राहून गेलेले आहेत केवायसी करण्याचं, अशा सर्व बहिणींसाठी आणि ज्या बहिणींनी केवायसी जर केली आहे सक्सेसफुलचा मेसेजसुद्धा आलेला आहे, परंतु तरीही त्यांचे हप्ते थांबलेले आहेत, अशा सर्व बहिणींसाठी, अपात्र बहिणींसाठी ही बातमी खूप मोठी राहणार आहे। तुम्हाला माहीत असेल की मागं 2 महिन्या अगोदर बच्चू कडू यांनी एक सरकारला इशारा दिला होता आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्ही रस्त्यावर उतरणार। लाडक्या बहिणींना तुमच्या चुकीमुळे तुम्ही अपात्र करू शकत नाहीत, कारण की सरकारची चुकी आहे। आणि मी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये वारंवार सांगत आलेलो आहोत, सुरुवातपासूनचे माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, त्यामध्ये मी स्वतः सांगितलेलं आहे की सरकारची चूक आहे। सरकारने वेबसाईट व्यवस्थितरित्या हँडल केली नाही आहे किंवा मग OTP त्यांच्याकडून लवकर यायचा नाही आहे आणि इतरही खूप सारे कारणं होती। त्याचबरोबर जी काही ऑप्शन सरकारनं दिलेली होती लाडक्या बहिणींना होय किंवा नाही म्हणण्याचं, ते ऑप्शनसुद्धा घुमून फिरून विचारण्यात आले होते प्रश्न आणि म्हणूनच लाडक्या बहिणींना ते समजलं नाही आणि नेमकं काय उत्तर द्यायचं तिथं, अशा प्रकारचा घोळ तिथं निर्माण झाला आणि अशा प्रकारे खूप साऱ्या लाडक्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे, त्यांची KYCच त्या करू शकल्या नाहीत। म्हणजेच की काय, सरकारच्या चुकीमुळे लाडक्या बहीण योजनेचे जे काही KYC आहे ही खूप साऱ्या बहिणींची बाकी राहिलेली आहे। असं जवळपास तुम्ही समजू शकता, आकडा सांगत आहेत की 81 लाख लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आलेल्या आहेत। त्यामधून असं समजून घ्या तुम्ही की जवळपास 50 ते 60 लाख बहिणी या KYC अभावी अपात्र झालेल्या आहेत, म्हणजे त्यांची KYC झालेलीच नाही आहे। तर आता एवढा मोठा आकडा आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने ज्या काही बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांचं दुःख आपण समजू शकतो, कारण की ज्या बहिणींना 1500 दर महिन्याला येत आहेत त्या आनंदी असतील, आनंदी आहेत, आणि ज्यांना हे पैसे रोखण्यात आलेले आहेत, ज्यांना अपात्र करार देण्यात आलेला आहे, त्यांना मात्र या गोष्टीचं दुःख होत आहे आणि चिंता त्यांची वाढली आहे की आता आपण कायमचेच या योजनेतून बाहेर आलो की काय। तर घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, तुम्ही कायमचे बाहेर झाले नाही आहेत। तुम्ही जर पात्र असाल तर तुमची KYC पुन्हा सुरू होणार आहे, हे एक गोष्ट लक्षात घ्या। परंतु आता वेळ लागत आहे, आता 2-3 महिने झाले आहेत। लाडकी बहीण योजनेमधील KYC विंडो किंवा KYC जे पोर्टल आहे नवीन, याबद्दल सरकार कुठलंही भाष्य देत नाही आहेत किंवा मग वक्तव्य देत नाही आहे, स्पष्टीकरण देत नाही आहे। बच्चू कडू यांनी सुद्धा त्यावेळेस इशारा दिला सरकारला, आम्ही रस्त्यावर उतरणार, लाडक्या बहिणींच्या पाठीशी आम्ही आहोत, लवकरात लवकर 30 जूनपर्यंत लाडकी बहीण योजनेची विंडो ओपन करा, अन्यथा आम्ही आंदोलन करणार। परंतु आता 30 जूनसुद्धा गेली आणि आता 30 जुलैसुद्धा जायच्या तयारीत आहे आणि तरीही बच्चू कडू यांचं कुठलंही ॲक्शन सरकारविरोधात दिसत नाही आहे आणि त्यांनी कुठलंही पाऊल लाडक्या बहिणीच्या संबंधित त्यांनी उचललेलं नाही आहे किंवा मग लाडक्या बहिणींसाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं धरणे आंदोलन करण्याची तयारी अजूनही दाखवलेली नाही आहे किंवा मग त्यांचं वक्तव्यसुद्धा आलेलं नाही आहे किंवा त्यांनी असं स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं नाही आहे। तर मग आता काय, आपल्याला हा धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागणार आहे का? कारण की अगोदरसुद्धा लाडक्या बहिणींनी अशाच प्रकारे धरणे आंदोलनं केली आहे, चक्के जाम केलेले आहेत। लाडकी बहिणींनी कलेक्टर ऑफिसचे घेराव केलेले आहेत, महिला व बाल विकास विभाग जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे काही ऑफिस कार्यालय आहे तिथंसुद्धा जाऊन घेराव केलेला आहे, अधिकाऱ्यांचा घेराव केलेला आहे आणि त्यांना जाब विचारला आहे की आमचे नेमके पैसे का थांबवण्यात आलेत, आमची KYC का बरं करण्यात आली नाही आहे, काय चूक झाली आहे की जेणेकरून आमची KYC तुम्ही थांबवलेली आहे। तर अशा प्रकारचे खूप सारे प्रश्न त्यांनी विचारले आणि घेराव केलेला, आमचे पैसे चालू करा अन्यथा आम्ही असेच आंदोलन करत राहणार, अशा प्रकारचे इशारेसुद्धा त्यांनी दिले आहेत। वेळोवेळी ठिकठिकाणी अशा प्रकारचे धरणे आंदोलन झाले आहेत हे तुम्हाला माहीत आहे। तर मग आता आपल्याकडून कुणीही पाठीशी नाही आहे का? बच्चू कडू यांनी तर म्हटलं आहे, परंतु बच्चू कडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही आहे सरकारसाठी। त्यांनी कुठल्याही प्रकारचं पत्र किंवा अशा प्रकारचं काहीही पाठवलेलं नाही आहे की जेणेकरून सरकारनं
हे माहीत पडावं आणि लवकरात लवकर विंडो ओपन करावी. तर बच्चूभाऊ कडूसुद्धा सध्या स्तब्ध आहेत असं वाटत आहे आणि म्हणूनच असं वाटत आहे की आता लाडक्या बहिणींनाच पाऊल उचलावं लागणार आहे. कारण की तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही, आवाज करणार नाही सरकारच्या कानावर, हे काही तुमचे शब्द आहेत किंवा मग हे तुमची जी काही माहिती आहे नवीन विंडोबद्दलची, हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही असं कुठंतरी वाटत आहे. आणि म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे या गोष्टीचं. तुमचे जे काही नवीन पोर्टल आहे ते ओपन तर होणारच आहे. सरकारला ते नवीन पोर्टल ओपन करावंच लागणार आहे, परंतु त्यासाठी त्यांना जागरूक करणं आवश्यक आहे. तुम्हाला काही ना काही हालचाली करावी लागणार आहे. तुम्हाला पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेची KYC पोर्टल चालू करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी असो, तालुक्याच्या ठिकाणी असो, महिला व बाल विकास विभाग कार्यालय इथं जाऊन अधिकाऱ्यांचा घेराव करावाच लागणार आहे. त्यांना जाब विचारावाच लागणार आहे. त्याचबरोबर कलेक्टर ऑफिसवर सुद्धा जाऊन तुम्ही विचारणा करू शकता. रस्त्यावर उतरून धरणे आंदोलनं ज्या प्रकारे अगोदर केले होते ते करू शकता. मी या व्हिडिओमधून तुम्हाला बढावा देत नाही आहे, परंतु सरकार सध्या तरी काही करत नाही आहे. 2-3 महिने झाले, म्हणून आता आपल्याला हे काहीतरी करावं लागणार आहे काय, हे असा प्रश्न मी विचारत आहे. तर बघा, तुमची जर KYC तुम्हाला माहीत असेल की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही KYC विंडो ओपन करण्यास तयार आहोत, परंतु अजूनही ते विंडो ओपन करत नाही आहेत. तयारी तर दाखवत आहेत परंतु ओपन करत नाही आहे. आणि आपल्याला आशा होती की 30 जूनच्या अगोदर विंडो ओपन होणार, परंतु 30 जूनही गेला आणि हा जुलै महिनासुद्धा संपत आलेला आहे, परंतु अजूनही विंडो ओपन झालेली नाही. आमच्या बहिणी काळजीत आहे. मग आता तुम्ही विंडो तर ओपन करणार, मग 4 महिन्यानंतर करणार आहे का, 5 महिन्यानंतर करणार आहे का? मग आता हे 5 ते 6 महिन्यांचे जे काही पैसे बाकी राहिलेले आहेत हे कोण देणार मग? कारण की तुम्ही जर आधीच विंडो ओपन केली असती तर आमच्या बहिणींना हे पैसे सुरू झालेले असते. मग आता 4-5 महिन्यानंतर जर तुम्ही विंडो ओपन करसाल तर मग या 4-5 महिन्यांचा जो काही निधी आहे किंवा मग जो काही हप्ता आहे तो आम्हाला पुन्हा एकत्रित देणार आहात का सर्व लाडक्या बहिणींना ज्यांचे राहिलेले त्यांना? तर असं होत नाही, कारण की सरकार ते पैसे देतच नाही आहे. ज्यावेळेसपासून तुमची KYC सक्सेसफुल होणार त्याच महिन्यापासून तुम्हाला हप्ते वितरित करण्यात येतात. तर मग आता सरकारला आणखीन लेट करायला पाहिजे नाही, लवकरात लवकर विंडो ओपन करायला पाहिजे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सरकारला की निवेदन असणार आहे की लाडक्या बहीण ज्या अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या पात्र असून अपात्र झालेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी लवकरात लवकर विंडो ओपन करावी आणि लवकरात लवकर त्यांची KYC पुन्हा परत करून घ्यावी, जेणेकरून त्या बहिणींना त्यांचा लाभ सुव्यवस्थितपणे चालू राहणार आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य खुलणार. कारण की आता बघा, निवडणुका होते त्यावेळेस तर तुम्ही सरसकट सर्वांनाच निधी वाटप केला आहे, सरसकट सर्वांनाच लाभ दिला आहे आणि त्यावेळेस तुम्ही KYC स्क्रुटनी किंवा इतर प्रकारे कुठलीही पडताळणी केली नव्हती. परंतु आता त्यानंतर निवडणुका जिंकल्यानंतर तुम्ही KYCची प्रक्रिया, स्क्रुटनी वगैरे वगैरे करून अशा लाखो लाडक्या बहिणींना तुम्ही बाहेर केला आहे. ठीक आहे, एक गोष्ट मान्य करताय की यामध्ये अपात्र बहिणींनीसुद्धा लाभ घेतला आणि त्या अपात्र बहिणींनासुद्धा यामधून वगळण्यात आले, परंतु त्याचबरोबर पात्र असूनही त्या बहिणींनासुद्धा अपात्र करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा जो काही घोळ चालू आहे सध्या, हा घोळ सरकारनं थांबवावा आणि लवकरात लवकर ज्या पात्र बहिणी आहेत आणि ज्या अपात्र झाल्या आहेत, पात्र असूनही अपात्र झाल्या आहेत अशा बहिणींना पुन्हा लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा आणि त्यांची KYC परत सुरू करावी, असं सरकारला आपलं एक निवेदन राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गव्हांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.